गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वारंवार घडतायत. आपल्याला सर्व माहिती आहे. मागच्याच महिन्यामध्ये महाराष्ट्रात एक मोठ्या प्रमाणात लोकांकडून गुंतवणूक गोळा करणाऱ्या VIPS नावाच्या कंपनीवर ईडी मार्फत पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांना जी काय माहिती आत्तापर्यंत मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारे 100 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गुंतवणूक लोकांकडून यांनी घेतलेली अशा पद्धतीचा FIR त्यामध्ये आहे. जून 2023 मध्ये म्हणजे 4-5 महिन्यांपूर्वीच आम्ही या संदर्भात एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओ माध्यमातून आम्ही सर्व लोकांना जे या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहेत त्या सर्व लोकांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला होता. तसंच जर 2020 पासून या VIPS कंपनीचा जो करता करीत आहे विनोद खुटे याच्या संदर्भातली सर्व माहिती आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पाहत आलोय. कशा पद्धतीनं लोकांना फसवण्याचे काम सुरू हे आम्ही वेळोवेळी पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच वारंवार, कारण की तो जो आरोपी म्हणायला हरकत नाही, आता आरोपी जो आहे किंवा VIPS कंपनीचा जो मालक आहे विनोद खुटे हा आमच्या गावाच्या शेजारच्या गावामधला आहे. आणि त्यामुळंच अगदी सुरुवातीपासून आत्तापर्यंत आम्ही त्या कंपनीचं कामकाज पाहत आलोय. आणि वेळोवेळी आमच्या गावातील किंवा आसपासच्या गावातील संबंधित जे काही लोक आपल्या अवेलेबल असतील किंवा ज्या लोकांबरोबर आपला संपर्क आहे त्या लोकांना आम्ही सांगण्याचा वारंवार हा प्रयत्न केलेला आहे की अशा पद्धतीच्या कुठल्याही स्कीममध्ये आपण पैसे गुंतवू नका. कुणालाही आजपर्यंत परतावा कधी मिळालेला नाही. एवढं सगळं असताना पण कंपनीने जे काही वेगवेगळ्या पद्धतीची आमिष दाखवली, स्वित्झर्लंडला कधी ट्रिप नेल्या, कधी सिंगापूरला नेल्या, कधी बँकॉकला ट्रिप नेऊन लोकांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला माहिती आहे की मागच्या वर्षी ज्या वेळेला कंपनी लॉसमध्ये होती त्यावेळेला तो लॉस भरून काढण्यासाठी कंपनीने 500 लोकांना बँकॉकचं ट्रॅव्हल केलं आणि त्यानंतर तो 700-800 कोटीचा जो काय त्यांचा नुकसान झालं होतं ते नुकसान भरून काढण्याचं काम त्यांनी त्या माध्यमातून केलं. कारण की ती गेलेली लोक जी होती त्यांनी आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात नातेवाईकांचा पैसा, मित्रांचा पैसा गोळा केला आणि त्या कंपनीच्या भरती केला. आजची परिस्थिती आपण जूनमधलं गोष्ट सांगतोय की जूनमध्ये ज्या वेळेला ईडीने धाडी टाकल्या या कंपनीच्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि काही अमाऊंट जप्त केली त्यावेळेला आम्ही एक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधला होता आणि सांगितलं होतं की आपण ही कंपनी 100% बुडणार आहे, आपले पैसे पण त्याबरोबर बुडणार आहेत. आणि म्हणून आपल्याला हे सांगितलं होतं की आपण तातडीनं पैशाची विड्रॉलची मागणी करा आणि आपले पैसे तातडीनं माघारी घ्या. जर काय मदत लागली तर आमच्याकडे संपर्क साधा, आम्ही असं विनंती केली होती. खूप लोकांनी त्या व्हिडिओच्या नंतर आम्हाला संपर्क केलेला आहे. म्हणजे जवळपास कर्नाटक असेल, बँगलोर, कारवार, हैदराबाद, गुजरातमधले अहमदाबाद असेल, नागपूर असेल, नांदेड, जालना, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, खूप ठिकाणाहून मला फोन आले वेगवेगळ्या माध्यमातून आणि त्यांना जे काही मदत करता येईल ती मदत मी केली. आणि माझ्याकडे जे पण लोक आले त्या लोकांचे विड्रॉलसाठी त्यांनी विड्रॉलसाठी दिलं आणि 15 दिवसांनी 20 दिवसांनी का होईना, परंतु जे लोक माझ्याकडे होते त्या लोकांचे पैसे कंपनीला परत द्यावे लागलेत. त्यामुळे ती तक्रार त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला केली नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं त्या व्हिडिओच्या माध्यमातून की जूनमध्ये जर तुम्ही म्हणला होता की 1 महिन्याच्या आत जर पैसे दिले नाही तर आम्ही तक्रार करू. तक्रार का नाही केली तर तक्रार न करण्याचं कारण आहे की ज्या लोकांचं आम्ही विड्रॉलसाठी ॲप्लिकेशन त्या लोकांनी त्या कंपनीकडे केलं त्या लोकांचे पैसे त्या कंपनीने दिलेले आहेत. जेवढं देणं होतं त्यात सगळे पैसे त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळं कंप्लेंट त्यावेळेस केलेली नाही. हा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की इतर कंपन्या बुडतात परंतु ही कंपनी बुडालेली नाही. यांनी सोयीस्करपणे अत्यंत नियोजन पद्धतीने तुमचा सगळा पैसा भारतातला गोळा केलेला आहे आणि सगळा पैसा घेऊन दुबईमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून इन्व्हेस्ट करायचं काम चालू आहे. हवालामार्फत हा पैसा भारतातून गेलेला आहे, अगदी बेकायदेशीर मार्गाने नेलेला आहे. म्हणजे हा देशाबरोबर गद्दारी करणारा हा सगळा प्रकार आहे. कुठल्याही परमिशन RBIचे घेतलेलं नाही आहेत, कुठल्याही कायदेशीर गोष्टी न पार पाडता ही कंपनी चालू होती. ती कंपनी ईडीच्या डायरेक्ट रडारवर आली, त्यामुळे ईडीने चौकशी केली आणि त्यामध्ये हे गोष्टी आढळल्या. अजूनपर्यंत ईडीकडं प्रत्यक्ष लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात गेली नसल्यामुळं त्यामध्ये अजून गती आलेली नाही. परंतु आता मला असं कळतंय की कंपनीनं मीटिंग घेऊन सांगितलेलं आहे की तुमचे पैसे म्हणजे जे व्याज येत होतं कंपनीचं त्या लोकांना यायचं 3% काहीतरी व्याज होतं तुमच्या रकमेवरती, तर त्यातलं व्याज पण आता बंद झालेलं आहे. 1% काहीतरी आले ते पण बंद केलेले आता. आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या 6 महिन्यानंतर तुम्हाला मुद्दल मिळेल आणि ते मुद्दल पण अशी भेटेल की आतापर्यंत तुम्हाला जे काही व्याज मिळालं असेल
ते व्याज कट करून तुम्हाला बाकी राहिलेली अमाऊंट देण्यात येईल. म्हणजे एकंदरीत तुमचे जर 2-3 वर्षे त्यांनी पैसे वापरले असतील, तुम्हाला जर काही परतावा दिला असेल, तर तो परतावा वजा करून बाकीचे जे काही पैसे राहिले असतील ते तुम्हाला मिळतील. तुम्ही जर सिंगापूरला गेला असाल किंवा दुसरीकडे कुठे फिरायला गेला असाल, तर त्यातनं पण ते कदाचित ते पैसे वजा करतील. हे त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु मला खात्री आहे की ते 6 महिन्यानंतर पण तुमच्या एकही रुपये देणार नाही. हा आपला पूर्णपणे गैरसमज आहे सर्व लोकांचा, की ही कंपनी आपल्याला काहीतरी पैसे परत देणार आहे. मुळात पहिली गोष्ट ही आहे की ही कंपनीने पैसे गोळा करायला सुरुवात केले म्हणजे तुम्हाला परत देण्यासाठी नाही केलेले. हे पैसे घ्यायला सुरुवात केली याचा अर्थ त्यांनी तिथून पुढं पहिल्या दिवसापासून त्यांचा प्लॅन हा होता की हे पैसे सगळे घेऊन बाहेर जायचं. कुठल्याही पद्धतीचा अडथळा आला नाही पाहिजे अशा पद्धतीने सगळा प्लॅन केलेला आहे. जूनपर्यंत या कंपनीचे बरेचसे डायरेक्टर भारतामध्ये होते. आज मला असं कळतंय की सर्वच्या सर्व लोक जे अडकणार होते, जेलमध्ये जाणार होते, ते लोक व्यापार मार्गाने सगळे दुबईला गेल्यानंतर आज कंपनी सांगते की आम्ही पैसे 6 महिन्यांनी देणार तुम्हाला. जूनमध्ये हे सांगत नव्हते. जूनमध्ये सांगायचे की आम्हाला 15 दिवस लागतील, महिना लागतील, 2 महिने लागतील, पण आम्ही तुम्हाला पैसे परत देतो. आज हे सांगतायत की 6 महिन्यांनी देतो. कारण की त्यांचे सगळे लोक सगळे जे लोक जी जबाबदार होती इथं भारतामध्ये, जे डायरेक्टर होते त्या कंपनीचे, ते सर्व लोक आज दुबईला गेलेत अशी चर्चा आहे. आणि म्हणून आज कंपनी सांगते की आम्ही पैसे 6 महिने देऊ शकत नाही. याचा अर्थ असा आहे की तुमचे सगळे पैसे जे गेलेले ते सगळे दुबईला गेलेले आहेत आणि म्हणूनच आता पैसे मिळण्याची शक्यता बिलकुल कमी आहे. फक्त जे काही पैसे ईडीने जप्त केलेले भारतामध्ये, मला वाटतं पुण्यामध्ये का नगरमध्ये काहीतरी 18 कोटी रुपये जप्त केलेले आहेत आणि बाकीचे अहमदाबादमध्ये, गुजरातला जप्त केलेले आहेत. असे जवळपास काहीतरी 40 कोटी रुपयाची अमाऊंट फक्त ईडीच्या हातामध्ये आता आलेली आहे. बाकीचे सर्वच्या सर्व रक्कम जी आहे ती दुबईमध्ये आहे. दुबईमध्ये मस्तपैकी वेगवेगळे बिझनेसच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पॉईंटच्या माध्यमातून हा बिझनेस जोरदारपणे सुरू आहे. ज्याला तुम्ही देव मानत होते, म्हणजे ज्या वेळेला मी व्हिडिओ बनवला जूनमध्ये, व्हिडिओ ज्यावेळेस बोलला किंवा त्या विरोधात बोललो, त्यावेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या लोकांकडून मला म्हणजे सांगण्यात आलं, विनंती करण्यात आली. गावामधून पण, माझं वैयक्तिक गाव असल्यामुळे गावामधून पण खूप लोकांनी अशी विनंती केली की तुम्ही जर बोललात, कंपनीवाले त्यांना असं सांगत होते की जर ॲडव्होकेट विकास शिंदे बोलले आणि जर काही उद्या FIR झाला किंवा कुठली केस जास्तची झाली तर तुमचे पैसे मिळणार नाहीत. म्हणून ॲडव्होकेट विकास शिंदे जर बोलले आणि तुमचे जर पैसे बुडाले तर जबाबदारी विकास शिंदेची असेल आणि म्हणून विकास शिंदेला सांगा तुम्ही बोलू नका. माझ्या गावाचे जवळचे लोक होते सगळे, त्यामुळे मी त्यावेळेस शांत बसलो की ठीक आहे, माझ्यामुळे जर तुमचे पैसे बुडणार असतील, मी तुम्हाला जागृत केल्यामुळे जर तुमचे पैसे जाणार असतील तर मी शांत बसतो. तुमचे पैसे पण काढा, तुमचे पैसे काही करून मी अशी विनंती सगळ्या लोकांना केली की तुमचे पैसे काही करा, मी शांत बसतो, पण तुमचे जे काही पैसे असतील ते पैसे लवकरात लवकर तुम्ही कंपनीकडून माघारी घ्या, अशी विनंती मी त्यावेळेस केली होती. बऱ्याचशा लोकांनी शहाणपणा दाखवून त्यावेळेस पैसे घेतले, त्यांचे पैसे मिळाले. आजची परिस्थिती अशी आहे की मला वेगवेगळ्या ठिकाणाहून फोन येतात. कालच एक धुळ्याहून फोन आलेला आहे आणि त्यांनी सांगितले की सर माझे 1 कोटी रुपये आहेत, माझा भेळेचा गाडा आहे, भेळेचा व्यवसाय आहे माझा, आणि 1 कोटी रुपये 1 कोटीपेक्षा जास्त रुपये मी इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि ते पैसे आज देत नाही आहेत, 6 महिने देत असं सांगतायत. तर मी त्या व्यक्तीला विचारलं की तुमचे वैयक्तिक पैसे किती त्यामध्ये? तर त्यांनी सांगितलं की वैयक्तिकच माझे 1 कोटी रुपयात आहेत असं समजा. कारण की माझे मित्र असतील, माझे नातेवाईक असतील, माझे शेजारी असतील, माझे आत्या असतील, माझे मामा असतील, मी कुणीच सोडलं नाहीये. सगळ्यांकडून मी भरोसा दिला सगळ्यांना की तुम्हाला काय करायचंय, मी जबाबदार आहे पैशांना, माझ्याकडे पैसे इन्व्हेस्ट करा. आणि मी 1 कोटी रुपयापेक्षा जास्त अमाऊंट गोळा करून नातेवाईकांची, सगळ्या मित्रमंडळींची गोळा करून ह्या कंपनीला दिलेली आहे आणि आज कंपनी पैसे द्यायला नाही म्हणते. त्यामुळे ही जी रक्कम आहे ती सगळीच माझी अशी गृहीत धरा असं त्यांनी सांगितलेले. आणि त्या दृष्टीने आम्ही आता त्या संदर्भात पुढच्या कारवाई ईडीच्या माध्यमातून आम्ही त्यांना पैसे कसे मिळता येईल ह्या संदर्भात आम्ही प्रयत्न करतोय. पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपण इतक्या बोगस कंपनीवर विश्वास ठेवून, आपण एवढं सगळं मार्केटमध्ये इतक्या भयंकर घटना घडत असताना पण आपण विश्वास ठेवून कोटीच्या कोटी रुपये आपले अक्षरशः काही महिलांनी तर गळ्यातले त्यांचं दागिने घाण ठेवलेत, सोन्याचे मंगळसूत्र घाण ठेवून व्याजाने पैसे काढून लोक पैसे आता इन्व्हेस्ट केलेले आहेत. तुम्हाला सांगून पण, एवढ्या पद्धतीनं आम्ही स्पष्टपणे सांगून पण तो आपल्याला जर अशा गोष्टी करता येत नसतील, अत्यंत गंभीर गोष्ट आहे. त्यापेक्षा पण एक गंभीर गोष्ट अजून मी तुम्हाला सांगतो की कर्जत पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी पैसे इन्व्हेस्ट केले अशी चर्चा आहे. म्हणजे आम्ही तक्रार करत होतो कर्जत पोलीस स्टेशनला किंवा जामखेड पोलीस स्टेशनच्या पोलीस इकडं किंवा पोलिसांकडे की अशा पद्धतीची बोगस कंपनी आपल्याकडे वाढते, मोठी होते,
उद्याच्याला खूप मोठा उद्रेक या निमित्ताने कोटींचा होईल. त्यामुळे तुम्ही लवकरच ह्या कंपनीची चौकशी करा, माहिती घ्या. परंतु आज आम्हाला असं कळतंय की याच कंपनीमध्ये, या बोगस कंपनीमध्ये, ज्याकडं सरकारकडे कुठली नीट नोंद नाही, कुठल्या योग्य चुकीच्या पद्धतीने पैसे गोळा करत असणाऱ्या कंपनीकडं कर्जत पोलीस स्टेशनमधल्या असंख्य पोलिसांनी पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्याची पण चौकशी या निमित्ताने झाली पाहिजे. कारण की मला माहिती आहे, अशा बोगस कंपन्या ज्यावेळेस, बदमाश लोक ज्यावेळेस अशा पद्धतीने ज्यावेळेस पैसे गोळा करत असतात, त्यावेळेस ते लोकांना दाखवत असतात की बघा, तिथले PI, तिथले DYSP, तिथले पोलीस यांनी पण या आमच्या कंपनीत पैसे इन्व्हेस्ट केलेत. पोलीस कसे इन्व्हेस्ट करतील पैसे आमची जर कंपनी बोगस असेल तर? आणि ह्यांचा भरोसा घेऊन पोलिसांच्या मदतीनं बाकीच्या लोकांचे पैसे त्यांनी कलेक्ट केलेले आहेत. त्यामुळे या संदर्भात ईडीनं चौकशी पोलिसांची केली पाहिजे. जे पण पोलीस यामध्ये दोषी असतील किंवा ज्या पोलिसांनी यामध्ये बेकायदेशीरपणे पैसे गुंतवले असतील, त्यांच्यावरती कारवाई पण झाली पाहिजे या निमित्ताने. कारण की यामध्ये पोलिसांचा पण वाटा आहे, लोकांची फसवणूक होण्यामध्ये पोलिसांचा पण मोठा वाटा आहे. त्यामुळे ही चौकशी झाली पाहिजे. या संदर्भात लवकरच आम्ही ईडीकडं संपर्क साधणार आहोत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही जो जूनमध्ये जो व्हिडिओ केला, त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक फोन वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्हाला आले, अजून पण येत आहेत फोन की तुमचा व्हिडिओ पाहिला आणि आम्हाला काय म्हणजे मदत पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी. आम्ही जी काही ती मदत जेवढी शक्य तेवढी मदत केली. आम्ही एवढंच सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे विड्रॉलची मागणी करा. जर विड्रॉलला नाही म्हणले किंवा विड्रॉल तुमचं झालं नाही तर आमच्याकडे आपण पोलिसांकडे जाऊ. परंतु माझ्या माहितीत आजपर्यंत आहे की ज्या ज्या लोकांनी त्यांच्याकडे विड्रॉलची मागणी केली, त्या काळामध्ये त्यांना भीती असल्यामुळे त्यांनी त्या संदर्भातले विड्रॉल केलेले आहेत. मला तर एक गमतीशीर फोन असा आला की इंदापूर तालुक्यातला तो फोन होता. त्यांनी मला फोन करून सांगितलं की सर, मी असे 5 लाख रुपये या कंपनीकडे इन्व्हेस्ट केले होते आणि ते पैसे काही देत नव्हते, म्हणून मी तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्यांना व्हॉट्सअपवर पाठवला, कंपनीचे कोण असतील त्या लोकांना संबंधित. आणि त्या व्हिडिओ पाठवल्यानंतर माझे 5 लाख रुपये त्यांनी 15 दिवसात दिले. मला अतिशय आनंद झाला की अशा पद्धतीने जर आपला व्हिडिओ पाठवून जर पैसे मिळत असतील तर आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर ज्या वेळेस मला फोन आले लोकांचे वेगवेगळ्या ठिकाणून, म्हणजे एकतर बँगलोरचे विद्यार्थी आहेत इंजिनिअरिंग कॉलेजचे, इंजिनिअरिंग कॉलेजला ते विद्यार्थी आहेत आणि त्यांनी जे फीचे पैसे त्यांचे आले होते 2.5 3 लाख रुपये, ते पैसे 2 विद्यार्थ्यांनी तिकडं 5 लाख रुपये VIPS कंपनीमध्ये जमा केलेले आहेत. ते पोरं म्हणत होते की आता आम्ही घरी काय सांगू सर, खूप टेन्शनमध्ये आलोय आम्ही, आता काय करायचं आम्हाला कळत नाही. त्यांना मी उपाय सांगितला आणि त्यांना सांगितलं की जर माझं नाव त्या लोकांना सांगा संबंधित की अशा आम्ही ॲडव्होकेट विकास शिंदे यांच्याकडे गेलेलो आहे आणि आमचे पैसे परत देण्यात आम्ही पोलिसांकडे जाऊ. जर तुमचे पैसे मिळत असतील तर अत्यंत आनंद आहे, पण तुम्ही पैसे काढून घ्या लवकरात लवकर. अशा पद्धतीच्या गोष्टी खूप घडल्या आणि म्हणूनच परत हा व्हिडिओ आम्ही ह्या निमित्ताने असं बनवतोय की आता तर वेळ बऱ्यापैकी निघून गेलेली आहे. आपल्याला संधी असताना पण आपले 4-5 महिने मागं आपण शांत राहिलेलो आहेत. आता परत नव्याने फोन यायला सुरुवात झालेली आहे की आमचे पैसे आहेत. आता आम्हाला आशा होती इतक्या दिवस की काहीतरी होईल, पण होत नाही. दुसरा महत्त्वाचा गोष्ट अशी होती, लोकांची पण अडचण अशी होती की लोकांना असं वाटायचं की आपण जर पोलिसांकडे गेलो, पोलीस कंप्लेंट जर केली तर आपले जे पैसे येण्याची शक्यता आहे ते पण पैसे येणार नाहीत. त्यापेक्षा आपण काय नको करायला, किंवा कंपनीमध्ये पण इंटरनल ज्या मीटिंग व्हायच्या त्या मीटिंगमध्ये पण त्यांना असं सांगितलं जायचं की तुम्ही जर पोलिसांकडे गेला, तुम्ही जर काही कंप्लेंट केली तर जे काय आपला व्यवहार होणार आहे किंवा जे काय दुबईमधून जे पैसे आपण आणणार आहे भारतामध्ये तुम्हाला देण्यासाठी, तर ते पैसे आपल्याला आणता येणार नाहीत. म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारची कंप्लेंट करू नका, कुणाकडे जाऊ नका. जर तुम्ही गेलात आणि जर तुमचे पैसे द्यायला काही अडचणी आल्या तर आम्ही जबाबदार नाही, अशा पद्धतीने त्यांना लोकांना घाबरवलं होतं आणि म्हणूनच लोकांनी पण कंप्लेंट त्यावेळेस करायचं टाळलं. पण आज डोक्यावरून पाणी आपल्या गेलेलं आहे आणि म्हणून लोक बाहेर यायला लागलेत, बोलायला लागलेत. आता या निमित्तानं मला हे सांगायचं आहे की आपलं अमाऊंट येण्याचे जे काय चान्सेस होते ते बऱ्यापैकी संपल्यासारखे जमा आहे. पण आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्या ईडीकडं या कंपनीचे 40 कोटी रुपये जमा आहेत. आपण जर आत्ता ज्या लोकांचे पैसे असतील त्या लोकांनी जर रितसर कंप्लेंट ईडीकडं किंवा भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडे पुण्यातल्या केल्या आणि आपले जर काय जे काय पैसे असतील, जे काय पैसे संदर्भातले ट्रान्झॅक्शन असतील, बँक स्टेटमेंट असतील, आपले आधार कार्ड ओळखपत्र असतील, हे जोडून जर आपण त्यांच्याकडे प्रॉपर कंप्लेंट केली तर उद्या कोर्टामध्ये ज्यावेळेस ही केस चालेल त्यावेळेला ह्या 40 कोटी रुपयामधून आपली रक्कम कोर्ट आपल्याला देऊ शकतं. अजूनही आपल्याला, त्यामुळे माझ्याशी या निमित्ताने विनंती की अजूनही आपल्या हातात वेळ आहे. 40 कोटीमधील आपले काय असतील, 4 असतील, 5 असतील, 1 कोटी रुपये असतील, जे काय रक्कम आपली असेल ती रक्कम आपल्याला कोर्टाच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. आणि त्यामुळंच
माझी या निमित्ताने या सर्व लोकांना आपल्या विनंती आहे की अशा पद्धतीनं आपण ईडीकडे या संदर्भात संपर्क साधला पाहिजे, पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे, त्यांच्याकडे अप्रोच झालं पाहिजे. आपल्या जे काही आपली अमाऊंट गेलेली आहे त्या अमाऊंट संदर्भात आपण विनंती केली पाहिजे. कारण की हे पैसे जे आपले कष्टाचे आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून पैसे त्या इन्व्हेस्ट केले होते, ते पैसे मिळण्याचा एकमेव चान्स आता एवढाच आहे की आपण या संदर्भात तक्रार केली पाहिजे. त्या संदर्भातले जे काही पुरावे आपले ट्रान्झॅक्शनचे असतील ते पुरावे आपण त्यांच्याकडे दिले पाहिजे, जेणेकरून उद्या कोर्टामधून आपल्याला ती रक्कम कोर्ट सगळं चेक करून व्हेरीफाय करून आपल्याला त्यातली रक्कम आपल्याला कोर्ट देऊ शकतं. त्यामुळे हा एक पर्याय आपल्या पुढे आता उपलब्ध आहे. या संदर्भात कुठलीही मदत आपल्याला लागली तर आपण आम्हाला निश्चित संपर्क करू शकता. दुसरी गोष्ट यामध्ये आहे की कंपनीने बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीनं, म्हणजे कंपनीचा प्लॅन जो आहे तो पहिल्या दिवसापासूनचा आहे, त्यामुळे त्यांनी पैसे घेताना पण अशा पद्धतीत अवलंबली आहे बऱ्याच ठिकाणी की पैसे घेताना त्यांनी डायरेक्ट लोकांकडून पैसे त्यांच्या अकाउंटला घेतलेले नाहीत. बऱ्याच ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की जे त्यांचे एजंट होते, मध्यस्थी होते, त्या लोकांकडे पैसे घ्यायला लावलेत. मध्यस्थींनी स्वतःच्या अकाउंटला 7-7, 8-8 कोटी रुपये घेतलेत, 5-5 कोटी रुपये घेतलेत आणि मग ती रक्कम त्यांनी कंपनीकडे जमा केलेली आहे. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी ही रक्कम जी आहे ती एजंटकडे दिलेली आहे असं दिसतंय. त्यामुळे माझी पुन्हा या संदर्भात विनंती आहे की हा जो कायदा आहे या कायद्यानुसार किंवा या गुन्ह्यानुसार जे पण यामध्ये डायरेक्टर असतील, चेअरमन असतील, त्यानंतर कर्मचारी असतील किंवा त्यामध्ये एजंट असतील, मध्यस्थी असतील, ज्या लोकांनी हे सगळं करण्यामध्ये मदत केलेली, हे सर्वच्या सर्व त्यामध्ये आरोपी होऊ शकतात. मला माहिती आहे की खूप लोकांनी मध्यस्थी करून, त्याला आपण एजंट म्हणू शकतो, खूप लोकांनी मध्यस्थीमधून एजंट म्हणून खूप काम केलेले, खूप लोकांचे पैसे विश्वास देऊन गोळा केले की तुला काय करायचे, मी आहे, तू काळजी करू नकोस, आपण सगळं करू, तुझे पैसे बुडणार नाही, तुझे पैसे द्यायची जबाबदारी माझी, उद्या कंपनीचं काही झालं तरी चालेल पण तुझे पैसे देण्याची जबाबदारी माझी. अशा पद्धतीचे खोटी आश्वासनं देऊन, चुकीच्या पद्धतीने आश्वासन देऊन लोकांनी पैसे गोळा केलेले. ते लोक जे काही एजंट पण असतील, ते एजंट पण यामध्ये या कायद्यानुसार गुन्हेगार आहेत, त्यांना पण या केसमध्ये अटक होऊ शकते, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर मी जे आपल्याला आता या निमित्ताने व्हिडिओच्या माध्यमातून जे काही गोष्टी सांगितल्यात त्या संदर्भात आपण तातडीनं कारवाई करा आणि आपला जे काही कंप्लेंट असेल, आपली तक्रार असेल, ती तक्रार लेखी स्वरूपात भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन किंवा ईडीच्या ऑफिसला पाठवा. आणि त्याचबरोबर आपण बँक स्टेटमेंट असतील, आपल्या ट्रान्झॅक्शनचे जे काय असतील, पावत्या असतील, पैसे दिलेल्या जे काही आपल्याकडे त्या संदर्भातले डॉक्युमेंट असतील ते सर्व जोडून ते आपण पाठवा. ईडीकडे संपर्कात राहा आणि न्यायालयामधून 40 कोटी रुपयामधून आपले काही पैसे मिळत असतील त्या संदर्भात आपण प्रयत्न करा. जर काही आपल्याला कायदेशीर मदत लागली तर आमच्याकडं संपर्क करायला हरकत नाही. आपण पूर्णतः मदत आपल्याला करायला तयार आहोत. शेवटी जाताना एवढंच मला सांगायचं आहे, आपण तर फसलेला आहात, परंतु इतर पण समाजाला मला हा संदेश द्यायचा आहे की ही घटना PIPS कंपनीकडून जी झालेली घटना आहे, जी फसवणूक झालेली आहे, ही आपल्याला आजपर्यंत नवीन नाही आहे. इथून मागं पण या कंपन्या अशा आल्या, फसवून गेल्या, पैसे बुडवले, करोडो रुपये गेले, कष्टाचे पैसे आपले गेले. इथून पुढच्या काळामध्ये पण अशाच कंपन्या अजून वेगवेगळ्या स्कीम घेऊन आपल्याकडे येणार आहेत, आपल्याला फसवायला येणार आहेत. आपण किती फसायचं, आपण किती जागृत राहायचं, आपण किती बावळट व्हायचं, आपण किती मूर्ख बनायचं, हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. सर्वांनी सावध राहा, काळजी घ्या. धन्यवाद.